खेळावरती हुकमत असू शकते, याचं उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या कामगिरीने दाखवलं. राईट मोर द विकेट. गोलंदाजी शैलेश करतोय पावलेंड एंड कडून. संचित ज्याने मगाशी सुरुवात फार आकर्षक केली होती, यावेळेला मात्र संचितला मागे पाठवलं जात आहे. क्षेत्ररक्षकाची ही फेक संचितचं संपूर्णपणे शरीर त्याला फायद्याचं ठरतंय असं म्हणायला काही हरकत नाही. संचित आणि प्रणित ही जोडी मगाशी सुद्धा आपण पाहिलं, प्रणित मॅन ऑफ द मॅच ठरला होता कारण अप्रतिम गोलंदाजी त्याने केली होती. संचितने चांगला स्टार्ट दिला होता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऋषीदादा की जेव्हा मैदानात तुम्ही असता तेव्हा ओपनिंग कोण करतं हे फार महत्वाचं असतं. रायगड पोलीस मध्ये तुम्ही नेहमी ओपनर फिक्स असायचे, मिडल ऑर्डर तुमचा फसवा असायचा, पण ओपनर फिक्स असायचे. ओपनिंग जोडी बदलू नका. यावेळेला हवेत काढून दिला जातोय आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बाद. संचित बॅक टू पावले. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. मी नेहमी म्हणतो की कॉमेंटेटर चांगले असावे की नसावे याच्यावर डिबेट होऊ शकतं, पण स्कोरर चांगला असला पाहिजे. सो दरणे गुरुजी इथे किती छान स्कोरिंग करतात बघा. ते म्हणतात की शैलेशने मगाशी 2 ओव्हर टाकल्या होत्या, मगाच्या मॅचला 19 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट काढल्या होत्या. तोच शैलेश 4 त्याच्यात डॉट बॉल होते आणि तोच शैलेश बॉलिंगला आलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी करतोय आपण पाहिलं की शैलेश पाटील गोलंदाजीला आहे. राईट मोर द विकेट. शैलेश कडे टर्न आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला तो चेंडू फ्लाइट टाकण्याचा प्रयत्न करतो, वेगात दाखवतो जरूर, परंतु लेग कटर इतका भन्नाट आहे त्याचा की तो समोरच्या फलंदाजाला नामोहरण करून टाकतो. यावेळचा मात्र तसा चेंडू टाकला नाही, सरळ हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन एक सणसणीत चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. गाण्यांचा शौक असणारे आणि ऍट द सेम टाइम गाण्यांचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षक वर्गातून यांना सर्वांना धन्यवाद दिले जाते. 5 धावा धावफलकावरती प्रणित ऑन अ फायर. अशा प्रकारची फलंदाजी मैदानात सुरू आहे. चेंडू हवेत. हा अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 1983 साली ज्या वेळेला वेस्ट इंडिज संघाने विश्वचषक गमावला आणि भारतीय संघाने विश्वचषक जिंकला, त्यावेळेला वेस्ट इंडिजचे कॅप्टन होते क्लाइव्ह लॉइड, आणि त्या लॉइडने एक वाक्य म्हटलं होतं की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. काही वेळेला तुम्ही इतके अटॅकिंग होऊन जाता की तुम्हाला अचानकपणे आठवावं लागतं, अरे आता तर मी आउट झालो. सो या गोष्टी ही लक्षात ठेवायच्या असतात आणि लॉइडने तेच सांगितलं जे भारताने प्राप्त केलं. याच दरम्यान व्यासपीठावरती 18 गाव कराडी समाजाचे अध्यक्ष ऍडव्होकेट अविनाशजी भगत उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे अलिबाग तालुका कराडी समाजाचे अध्यक्ष रमेश डबुशे साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. रमेश डबुशे यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. वळतोय मैदानाकडे ज्या ठिकाणी 5 धावा धावफलकावरती लागल्यात आणि महत्वाचा फलंदाज प्रणित बाद झालाय. राजू आणि जतेश, जतेश सारंग मैदानात आलाय. अलिबागचा या खेळाडूचा खेळ मित्रांनो नक्की पहा. भविष्यातला एक अप्रतिम क्रिकेटपटू होण्याची ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे असा क्रिकेटपटू आहे, पण गुणवत्ता पुढे नेली पाहिजे हे त्याचं काम आहे. मी सांगण्याचं काम करू शकतो, जतेश सारंगकडे ती गुणवत्ता आहे. ते कॅलिबर मैदानामध्ये कशा पद्धतीने तो पुढे नेणार, अर्थात हे येणारा काळ ठरवणार आहे. जतेश सारंगने यावेळेला फ्लिक केला, 1 धाव मिळाले. एकेरी धावसंख्या वाढून पोहोचली. यावेळेला गोलंदाजीसाठी प्रणित आलाय. प्रणित कडून सुद्धा अपेक्षा बाळगली जाईल, कारण मगाच्या सामन्यामध्ये प्रणितने 2 षटकं दिली, थोडा मागडा ठरला. 24 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली, 4 डॉट होते. तोच प्रणित राउंड विकेट फ्लाइटेड सुपर शॉट, सबमरीन 6 पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार.
हा या दरम्यान मात्र जोरदार अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलंय. दोन बंधूंची जोडी अर्थात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एका बाजूला जतेश सारंग आहे, दुसऱ्या बाजूला राजू सारंग आहे. हे दोन्ही बंधू आहेत. अर्थात बंधूंची जोडी म्हटलं की आपल्याला अनेक नावं घेता येतात. पण ऋषिदादा तुझ्यापासून सुरू करू ना. तू, विकास, त्याच्यानंतर तुमचा बाबू, एकाच टीम मध्ये तिघ पण खेळला, तर चौघ पण. हा अच्छा, आबो फोर्टीला आता चौघ खेळाल. इकडे शैलेश सुद्धा श्यामला घेऊन खेळला, बरोबर ना शैलेश? म्हणजे बघा ना तुम्ही, एकाच बाजूला माझ्या उजव्या हाताला 2 स्टार बसलेत. जे बंधू कसे एकमेकांना, कोऑर्डिनेशन असतं ना तुमचं, म्हणजे ते घरातून शिकता. ओटीवर खेळायचं, बरं ना? हा, ओटीवर खेळायचं, आई बाबांच्या शिव्या ऐकायच्या आणि मग ग्राउंडवर जायचं. त्याच्यावरती येऊ आपण. हा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, मात्र यष्टी रक्षक चकतोय. चेंडू बायच्या स्वरूपामध्ये धावा देणार जरूर. या सेडीज 5 धावांचा बोनस मिळतोय. तो फलंदाजी करणाऱ्या 8800 अलिबाग संघाला. डीजे 19 धावा झाल्यात. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक संपलं, केवळ 5 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये राजू आणि जतेशने आपल्या संघाची संपूर्ण मदार आपल्या खांद्यांवरती घेतले आणि त्याला बोनसच्या स्वरूपामध्ये प्रणितने काही अंशी का होईना भर सुद्धा घातले. 19 धावा दुसऱ्या षटकात. याही वेळेला पाहतोय आपण लेग स्टंपच्या बाहेर भिरकावून देण्याचा प्रयत्न करताना चेंडू सोडून दिला यष्टी रक्षकासाठी. पंच म्हणतात की हाही वाईड आहे, अवांतरच्या स्वरूपात धावा मिळतात. काही वेळेला असताना की समोर एखाद्या फलंदाजाने तुम्हाला 6 मारला की तुमच्यावरचं दडपण आणि दबाव वाढतो. मला वाटतं सुपरफास्ट आग्राव संघाचा यष्टी रक्षक तेच सांगतोय की डरणे का नाहीये, असं होणार आहे. क्रिकेटपटू म्हणून तुझ्या आयुष्यात असे क्षण येणार आहेत. काही वेळेला 4-4 छगे खातात. अच्छा, म्हणजे आता आपण पाहतोय की इथे मला एक माहिती दिली जाते. अर्थात दुसऱ्या सामन्यामध्ये ती माहिती माझ्यापर्यंत उपलब्ध झाली, त्याच्यामुळे पहिल्या सामन्याबद्दल मी आपल्याला सांगू शकत नाही. पण 8800 हा जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय, हा अलिबागचे नगराध्यक्ष सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांच्या गाडीचा नंबर आहे, आपल्याला माहिती असेल. आणि त्यांचाच संघ मैदानात आलाय. राजू बाद होऊन परततो याच दरम्यान पावलन मध्ये. तिसरा हादरा बसतोय अलिबागला. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 24 लॉस ऑफ 3 विकेट. 20 धावा धाव फलकावरती, 3 गडी बाद, 20 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर. नवीन फलंदाज अक्षय मैदानात जाणार जतेशला साथ देण्यासाठी. यासिन सर, मैदानाच्या बाहेर आपण मातब्बर खेळाडूंचा, दिग्गज खेळाडूंचा सत्कार करतोय. दुसऱ्या बाजूला बहुसंख्य प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जमा झालेला आहे. या संपूर्ण विभागाला एक ऐतिहासिक अशा प्रकारची पार्श्वभूमी आशुतोष लाभलेली आहे. इथला अर्थातच जसं मी मगाशी वर्णन केलं की इतिहासातले अनेक संदर्भ आहे. इतिहासातला जसा चौलच्या बंदराचा उल्लेख आपल्याला आढळतो, त्याच वेळेला इथल्या व्यापार उद्यमाची असणारी जी काही घोडदौड आपण इसवी सनाच्या अगदी 3ऱ्या-4थ्या शतकापासून अनुभवले, ती फार वेगळ्या स्वरूपाची लाभलेली आहे. आणि म्हणूनच कोकणी माणसाचा जो खरा गुणधर्म आहे की कोकणी माणूस मैदानामध्ये असो किंवा तो त्याच्या घरामध्ये असो, तो नेहमी एकमेकांची आपुलकीने, मायेने वागतो. आलेल्या प्रसंगी मीठ भाकर खाऊन जगतो, परंतु कधीही आत्महत्या करत नाही. प्रसंग कोणताही असो, निसर्ग चक्रीवादळाचा असो, फयान वादळाचा असो किंवा सुनामीचा असो, मोठा फटका खेळला जातोय. या वेळेला नो डाऊट चेंडू सीमारेषा बाहेर. यस इट इज वेलकम फॉर अलिबाग. चौबीस धावा. Thank you very much DJ Master. 24 for loss of 3 wicket in the third over. Shailesh Patil once again right more the wicket from Pavilion end.
यावेळचा हा चेंडू आपण पाहिला की येईपर्यंत वाट पाहिली. बॅट अँड वॉच भूमिकेमधून क्रिकेटपटूने मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करणं फार आवश्यक असतं. अक्षयने तेच केलं. एक धाव मिळाली अक्षयला, एक धाव मिळाली अलिबागला. 8800 अलिबाग संघाची धावसंख्या पोहोचले 25 पर्यंत. सुपरफास्ट आग्राव संघाकडून शैलेश पाटील गोलंदाजी करतोय. शैलेशकडे अनुभव आहे, शैलेशकडे गुणवत्ता आहे आणि शैलेशकडे मैदानामध्ये स्वतःला झोकून देण्याची क्षमता सुद्धा आहे. या तिहेरी गुणांचा संगम जेव्हा मैदानावर होतो तेव्हा ती प्रभावी कामगिरी शैलेश जतेश सारंग पुढे करणार का? कारण जतेश नव्या रक्ताचा प्लेयर आहे. हा पण टेम्परामेंट काय उच्च कोटीतला आहे. जतेशला माहिती आहे की विकेट वरती थांबायचंय आणि त्या प्रकारे खेळ करायचा आहे. त्याने चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय. म्हणजे आपल्याला आठवत असेल ऋषिकेश सागरकरजी की मैदानामध्ये प्रकाश पाटील जेव्हा बॅटिंगला यायचा पहिला चेंडू तो सन्मान करायचा. म्हणजे 2 बॉल 6 असताना पण तो सन्मान करायचा. हा तुम्ही त्याच्या विकेटची वाट बघायचा की या चेंडू नंतर बोलू. बॅकफुटवर जाऊन कट केलाय परंतु जातो सरळ दीपकच्या हातामध्ये. दीपक तरबेज आहे, तो चेंडू जाऊन देणार नाहीये. निर्धाव जाणार आणखीन चेंडू. म्हणजे प्रकाश पाटील 2 बॉल 6 असताना पण बॉल सन्मान करायचा आणि म्हणायचं की माहितीये रे 1 बॉल 6 मारतो ना मी, आणि तो मारायचा. काय म्हणजे मी म्हणायचो काय कॉन्फिडन्स आहे यासिन सर. हा कॉन्फिडन्स कुठून आणला? यासिन सर त्या सर्व संघामध्ये खेळलेले आहेत, त्यांना त्यांचा अनुभव आहे. नवगाव 11ला सुद्धा त्यांनी रिप्रेझेंट केले. त्याही आठवणी आम्ही सांगू. वळूया पुन्हा एकदा शैलेश पाटीलच्या गोलंदाजीकडे. शैलेश, हा चांगला चेंडू शैलेशचा परत एकदा आपण पाहतोय. लागोपाठ चेंडू डॉट टाकण्यामध्ये शैलेश यशस्वी ठरतोय. समोरच्या फलंदाजाला एका जागेवरती स्थिर ठेवायचं कसं शैलेशच्या अनुभवातून आलेलं आहे. मग ते अर्थातच मैदानामध्ये आग्राव संघासाठी आज ज्या पद्धतीने तो सुपरफास्ट पद्धतीने देतोय म्हणून तर तेच नाव त्यांनी धारण केलंय, सुपरफास्ट आग्राव. त्यांच्या स्पीडने एक्सप्रेस आग्राव रूपाने. यावेळी मोठा फटका. अक्षय मात्र फाईन लेग सीमारेषा बाहेर टोलवतोय. चेंडू सीमारेषा पार. दणदणीत षटकार. दे धक्का घे छक्का. षटकाराने धावसंख्या उंचावली. धावसंख्या पोहोचते ती 32 पर्यंत. शेवटचा हा चेंडू होता अर्थात या षटकातला, तिसऱ्या षटकातला. आणि हा 6वा चेंडू आखूड टप्प्याचा मिळाल्यानंतर अशा प्रकारचे चेंडू सोडायचे नसतात. म्हणजे मगाशी जसं मी सकाळच्या सत्रात म्हणत होतो की अलीकडे सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करणारे क्रिकेटपटू गेले. म्हणजे याच मैदानावरती 6 चेंडू 6 चौकार मारणारे क्रिकेटपटू पाहिले, पण ते अलीकडे बघायला मिळणार नाही तुम्हाला. कारण षटकारांची परिभाषा बोलायला लागले. पूर्वी धावसंख्येकडे नजर टाकली तर 32 धावा जेव्हा आल्या, पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 12 धावा आल्या. दरणे गुरुजींचं स्टॅटिस्टिक्स फिक्स आहे. मला मगाशी थोडा डिस्टर्बन्स झाला त्यामुळे सांगणं राहून गेलं दरणे गुरुजी आपल्याबाबत की कॉमेंटेटर चांगला की वाईट याच्यावर डिबेट होत असतं, परंतु स्कोरर चांगलाच असायला लागतो. आणि मी गेल्या अनेक वर्षांमध्ये बघतोय की दरणे गुरुजी आम्हाला जवळजवळ 10 वर्षांमध्ये कुठे ना कुठेतरी भेटलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं स्टॅटिस्टिक्स एवढं सुंदर आहे. खऱ्या अर्थानं मी त्यांना दाद देईन, मनमुराद त्यांचा आभार मानेन. कारण कॉमेंटेटरला इनपुट जे असतात ना ते स्कोरर देत असतो. शैलेश पाटीलने 2 षटकं टाकली, टोटल 17 धावा दिल्या आणि 2 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. नवीन गोलंदाज सिद्धेश सुपरफास्ट आग्राव संघाकडून गोलंदाजीला आलाय. धाव फलकावरती अर्थात एकेरी धावेने जतेशने स्ट्राइक रोटेट केलाय. जतेश मात्र एका वेगळ्या टेम्पो मध्ये आज पाहायला मिळतोय, कारण त्याला माहिती आहे की आपला टेम्परामेंट उच्च कोटीचा असेल तरच आपल्याला भावी पिढीतील चांगला खेळाडू म्हणून मैदानामध्ये नाव कमवता येईल. आणि हे मैदान अशा खेळाडूंसाठी नंदनवन असतं. या मैदानावरती अनेक रेकॉर्ड आजवर आपण होताना पाहिलेत मित्रांनो. म्हणजे काही वेळेला मला आठवते की जेव्हा 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता होती आणि स्वराज अक्षय संघ मैदानात खेळत होता तेव्हा पराग राऊतने ते 4 बॉलला संपवली होती मॅच. एक काहीतरी नो बॉल समथिंग होता, पण ती त्याच्यानंतर एक डॉट गेला होता, पण 24 धावा त्याने सहज मारल्या होत्या. म्हणजे हे अनबिलिव्हेबल असतं की इतका कॉन्फिडन्स या खेळाडूंनी कुठून आणला. आज तो आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो, पण तो सुद्धा इतिहासात आपण पाहिलाय, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. हा चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु प्रत्येक वेळेला वेग हे एकमेव अस्त्र नसतं. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्राने आपल्याला शिकवलं, जॅक कॅलिसने सुद्धा आपल्याला शिकवलं. आणि त्याचमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर गेली. आपल्या भाषेत खालच्या बंदरात येणाऱ्या गलबात वरच्या बंदरात गेलं तर काय होतं हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच धाव फलकावरती 35 धावा लागल्यात. 35 फॉर लॉस ऑफ 3 विकेट इन अ 4th ओव्हर. हा मात्र दे दणका, जबरदस्त फटका, सीमारेषा पार षटकार.
अक्षय वर्सोलकर, थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. नवीन एक डायनामाइट शोधून काढलाय, अक्षय वर्सोलकर नाव आहे याचं. अलिबाग संघामध्ये आजपर्यंत क्रिकेटपटूला खऱ्या अर्थानं आम्ही खरंच पाहिलं नाही, पण अक्षय वर्सोलकर असा प्रकारचा क्रिकेटपटू आपण बघतोय की जो मैदानामध्ये अशा प्रकारच्या खेळासाठी ओळखला जाणार आहे की फटक्यांची आतिषबाजी काय असतं ना ती आज आपण अनुभवतोय. 41 धावा धावफलकावरती झाल्यात आणि पोतडीतले सगळे फटके. मित्रांनो विचार करा, वाऱ्याच्या अपोजिट खेळतोय अक्षय आणि वाऱ्याच्या अपोजिट इतक्या ताकदीने फटके मारतोय की ताकद कशी असावी आणि त्याच वेळेला टायमिंग कसं साधावं हे आज अक्षय वर्सोलकरने दाखवून दिलंय. राईट मोर द विकेट. हा यावेळेचा हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जरूर छोटी धाव घेतली जाते का? येस इट इज. धाव कंप्लीट होते. जतेशचा कॉल होता, अक्षय कंप्लीट करतोय. सिंगल निशी धाव संख्या 42 पर्यंत पोहोचले. 8800 अलिबाग संघ चौथ्या षटकामध्ये 42 पर्यंत पोहोचलाय. 5 षटकांचा अर्थात सामना असणार आहे आणि त्याच्यामुळे 5 षटकात जास्तीत जास्त धावा वाढवण्यावर आता भर असणार आणि त्यातलं चौथं षटक हे क्रुशियल असणार आहे, कोणतीही शंका नाही. रिव्हर्स खेळण्याचा जतेशचा प्रयत्न जरूर, परंतु काही वेळेला हे फटके तुम्हाला महागात सुद्धा पडत असतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच्यावर बऱ्याच वरती चर्चा झाली, वादविवाद झाले, डिबेट जे काही झालं त्याच्यामागे कारणं सुद्धा होती. पण त्या कारणांमध्ये मित्रांनो आपल्याला पडायचं नाहीये, कारण जेव्हा एबी डिव्हिलियर्सने अशा प्रकारचे फटके खेळले, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, धावा कुठल्या 30-31 चेंडूंमध्ये शतक झळकावून दाखवलं, तेव्हा सुद्धा आपल्याला कळलं ना की हे फटके हवेत. अक्षयला मात्र हा भिरकावून द्यायचा होता. फ्रंट अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढतोय आणि जवळजवळ फाईन लेग लॉंग लेगच्या पट्ट्यात खेळण्यात ठरवलं होतं, पण चेंडू या वेळेला तितकं टायमिंग साधू शकत नाहीये. 43 ऑन अ बोर्ड, 43 फॉर लॉस ऑफ 3 विकेट, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. याच दरम्यान आमचे जुने समालोचक आणि खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांसाठी आदर्श असे टिवळेकर गुरुजी यांचं आगमन झालेलं आहे. समालोचनाचा भार ज्यांनी सांभाळला या संपूर्ण विभागामध्ये, अशा टिवळेकर गुरुजी यांचा यथोचित मानसन्मान आम्ही करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. टिवळेकर गुरुजींचं आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. वळतोय मैदानात. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती लागल्या. हे षटक सिद्धेशचं काहीसं संमिश्र राहिलं, 11 धावा आल्या, अजूनही एक षटक घेणं बाकी आहे. यासिन सर 43 ऑन बोर्ड. 8800 अलिबाग संघाने मगाशी फार काही धावा बनवल्या नव्हत्या, 47 बनवल्या, 48 त्याने ठेवल्या, परंतु प्रतिस्पर्धी संघाला बऱ्याच म्हणजे जवळजवळ 17-18 धावांच्या 20 धावांच्या फरकाने त्यांनी सामना हरवला. तर आज जेव्हा मैदानामध्ये या धावा त्यांना झाल्या तेव्हा त्यांना माहिती आहे की आपला बॉलिंग ही आपली स्ट्रेंथ आहे. म्हणजे क्रिकेट मित्रांनो बदललं कसं ते आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये मॅनेजमेंटच्या थेरी यायला लागल्या. म्हणजे पूर्वी आपल्याला MBA मध्ये शिकवलं जायचं बघा, म्हणजे अलीकडे इथे मैदानात BMS किंवा MBA चे स्टुडंट असतील तर त्यांना माहिती असेल स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स, सॉर्ट अनालिसिस ज्याला आपण म्हणतो. सो या सॉर्ट अनालिसिस वरती आता क्रिकेट सुद्धा आलंय. म्हणजे तुमच्या स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत, तुमचे वीक झोन्स मध्ये काय असणार आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही कसं काम करणार, अपॉर्च्युनिटीज काय असतील आणि थ्रेट्स काय असतील, याच्यावर अर्थात क्रिकेटचा अभ्यास केला जातो. आणि म्हणून अभ्यास फार महत्वाचा असतो, मग तो 10वीच्या परीक्षेचा असो, 12वीच्या परीक्षेचा असो किंवा क्रिकेट या खेळाचा असो. विराज, न्यू बॉलर विराज फ्रॉम पॅव्हलियन एंड, राईट मोर द विकेट. पहिला चेंडू जतेश सारंगला, आग्रावच्या या गोलंदाजाचा चेंडू बराच बाहेरचा पाहायला मिळाला. लेगस्टंपच्या बाहेरचा अवांतरच्या स्वरूपात धाव घोषित केली गेली. 44 धावा धावफलकावरती आल्या आणि या 44 धावांमध्ये अर्थातच मोठा वाटा आज अक्षयच्या फलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे सुरुवात संचित लवकर बाद होऊन परतला, प्रणित सुद्धा 5 या धावसंख्येवरती बाद होऊन परतला, राजू एक षटकार खेळला होता पण बाद झाला. जतेशची दांडी गोल करतोय तो गोलंदाज विराज. विराजला मिळालेली पहिलं यश आणि हे नक्कीच तो साजरं करणार. डीजे मास्टर कदाचित भोजनाला गेले असावे. 44 धावा धावफलकावरती 44 धावा लागताना आपण पाहतोय या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजीला विराज आलाय. धन्यवाद टिवळेकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेत. समालोचनाचा भार ज्याने सांभाळला आहे या संपूर्ण क्षेत्रामध्ये आणि मार्गदर्शक असणं फार आवश्यक असतं. म्हणजे आपल्याला आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती म्हणूया, या भारतीय संस्कृतीने नेहमी पाहुण्यांचं असेल किंवा मान्यवरांचं असेल आणि आपल्या गुरुजनांचा आदर करणं शिकवलंय मित्रांनो. आणि म्हणूनच गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आपण उगाच म्हणत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक गुरु असतो आणि तो असायलाच हवा. आणि त्याच्यामुळं मग क्षेत्र सामाजिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, क्रीडा असो आणि अर्थात या खेळाच्या पलीकडे असणारं आमचं समालोचनाचं
आसनाचं असो ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. टिवळेकर गुरुजी आपण आलात, मंडळाच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. विराजकडे वळतोय, राईट अमोर द विकेट व्हेन 5 बॉल्स टू गो. विराज टू विराज असा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये, पण या विराजमध्ये विराटमय कामगिरी कोण करणार ते पाहणं औत्सुक्याचं असणार. जेव्हा एक विराज बॉलिंग करतोय, एका विराजने सिंगलनेशी आपलं खातं खोललंय आणि धावफलकावरती 45 धावा लागल्यात. नवीन अर्थातच फलंदाज जरी विराज आला असला तरी नजरा साऱ्या अक्षयकडे खेळल्यात, कारण अक्षय वर्सोलकर हा असा फलंदाज आहे जो येणाऱ्या 4 चेंडूत बऱ्याच अंशी काही मैदानात आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व ज्याने निर्माण केलंय तो वेगळा निकाल सुद्धा दाखवू शकतो. इनिंग मध्ये स्फोटक फलंदाजी कशी असावी, म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण गेलला जेव्हा पाहतो, एबीडीला जेव्हा पाहतो, तेव्हा त्यांच्याकडून आपण लालित्यपूर्ण फलंदाजी अपेक्षित करत नाही, आपल्याला त्यांचा रांगडेपणा आवडतो. अक्षयचं सुद्धा तेच आहे. हा व्हॉट अ बॉलिंग यार. वन्स अगेन एक आणखीन विकेट विराजच्या नावावरती नोंदवली जाते. सेकंड विकेट बाय विराज. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. यानंतर व्यासपीठावरती मी आमंत्रित करतो आमचे पाहुणे दानिश गोंडेकर, विकी सुर्वे, विनायक सोडेकर. विनायक सोडेकर, विकी सुर्वे, दानिश गोंडेकर यांना विनंती करतो की आपण श्याम मार्को, येस श्याम मार्कोला सुद्धा आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. श्याम म्हणजे नो डाऊट लास्ट टू गो पर्यंत ज्याच्याकडून षटकारांची अपेक्षा बाळगावी. 3 चेंडू येणं बाकी आहेत. विराजचं कौतुक करेन मी. या वेळेला आग्राव संघाकडून सुपरस्टार आग्राव संघाकडून आला, पहिल्या चेंडूवर भरकटल्यानंतर विराजने कमबॅक केलं. आणि कमबॅक कसं असावं, बाउन्सिंग कमबॅक ज्याला म्हणतात ना क्रिकेटमध्ये. हा ह्या वेळेला फुल टॉस देऊन बसला आणि हा सीमारेषा पार षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. आपला मित्र योगेश आग्रावकर याने गायलेलं हे गाणं आणि खऱ्या अर्थानं आगरी कोळी संस्कृती आजही कोकणामध्ये किती छानपणे मनोरंजन करते त्याचं उत्तम उदाहरण सुद्धा दाखवलं. अपील होतंय आणि आणखीन एक फलंदाज बाद. विराजला मिळालेली 3री सफलता. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 51 ऑन अ बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. तन्वेश एक षटकार मारून बाद होऊन परतलाय, पण षटकार येणं आवश्यक होतं कारण त्याला माहिती होतं की इथे स्ट्राईक रेट इम्पॉर्टंट असेल की नाही माहित नाही, परंतु संघाचा रन रेट इम्पॉर्टंट असणार आहे. सो 51 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे कारण 5 षटकांचा सामना आहे. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचे या ठिकाणी मी धन्यवाद देतो. युट्यूबच्या माध्यमातून जे घरी बसून आम्हाला बघतायत किंवा ट्रॅव्हल करतायत आणि प्रवासामध्ये सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि त्याच वेळेला जे कोणीही आज मैदानामध्ये खेळत आहेत आणि त्यांच्या धर्मपत्नी असतील, होणाऱ्या पत्नी असतील किंवा त्यांचे चाहते असतील, जे सामने पाहतात त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. कारण ऋषीदादा आजकाल या युट्यूबने ते फायदा झाला, कारण आपल्याकडे या गोष्टीने सुद्धा क्रिकेटला सिरियसली घेणारे क्रिकेटपटू निर्माण झाले. मैदानात ज्या ठिकाणी सिंगल निशी अर्थात धावसंख्या बदलली, 52 धावा धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहे 53 धावांची. अर्थात पुढे काही सत्काराकडे मी वळणार आहे. 53 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सुपरस्टार आग्राव संघाला. 8800 ने जे मगाच्या सामन्यात केलं अशा प्रकारची गोलंदाजी ते या सामन्यात करणार का? फलंदाजी चांगली झाली नो डाऊट. 5 षटकांमध्ये मागच्यापेक्षा चांगली धावसंख्या त्यांनी गाठली, पण याही वेळेला गोलंदाजांनी कमवावी लागेल. पण एका बाजूला सुपरफास्ट आग्राव संघ आहे, त्यांची फलंदाजी ही जमेची बाजू आहे आणि त्यांनी मागच्या सामन्यात ते दाखवून दिलं होतं की 3 लॉस ऑफ 3 विकेट्स असं पहिल्या षटकात समीकरण होतं. म्हणजे 3 या धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद होते, पण अशा वेळेला कमबॅक कसं असावं ते दीपक आणि गणेश जोडीने दाखवलं होतं. तशीच वेळ येणार की पुन्हा एकदा काही वेगळं चित्र पाहणार ते आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी वळूया पुढच्या सत्काराकडे. आणि याच दरम्यान मी
एक विनंती करतोय, एक खऱ्या अर्थानं ज्या क्रिकेटपटूने मागच्या काही वर्षांमध्ये क्रिकेट पासून तो दूर गेला, कारण दुखापतग्रस्त झाला, पण तरी सुद्धा या क्रिकेटच्या मैदानावरती ज्याचं फार मोठं योगदान राहिलं. म्हणजे या ग्राउंडवरती जर मी स्वतः पाहिलेलं असेल तर लागोपाठ 2 मॅचला 250 ज्याने साजऱ्या केल्या होत्या, 5-5 ओव्हरच्या मॅच झाल्या होत्या, आणि तरी सुद्धा ज्याच्या 50 नावावरती होत्या असा नैनेश बामणे जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर नैनेशला मी विनंती करेन की आपण येऊन स्टेजवरती बसायचं आहे. नैनेश वॉज अ व्हेरी गुड हार्ड हिटर, किंवा त्यावेळेला अजून म्हणू शकतो की नैनेश एक मॅच विनर होता. एक चांगला स्टार्ट तो संघासाठी द्यायचा. नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय. VCN कुरुळ आणि जय मल्हार थेरुंडा टॉस साठी यायचं आहे. VCN कुरुळ आणि जय मल्हार थेरुंडा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार होतोय. मी सर्वप्रथम विनंती करतोय आमच्या मंडळाच्या वतीने सर्वप्रथम सन्मान केला जाईल टिवळेकर गुरुजी यांचा. टिवळेकर गुरुजी यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान होतोय. त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल टिवळेकर गुरुजी आपला हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण आपला आशीर्वाद या सर्व मंडळींच्या समवेत ठेवा. तरुणाई मंडळी आहे आणि त्यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते होणं आवश्यक आहे, पण अशा वेळेला तुमचा आशीर्वाद मिळावा या नात्याने आम्ही तुमचा या ठिकाणी शुभेच्छा तुम्हाला देतो आणि तुमचा आशीर्वाद स्वीकारतो. दानिश गोंडेकरचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. दानिश, आय वुड लाईक टू इन्व्हाइट दानिश गोंडेकर. दानिश गोंडेकरला इथे मी आमंत्रित करतो. मंडळाच्या वतीने त्यांचाही यथोचित सन्मान होणार आहे. पुढील सन्मान विकी सुर्वे यांचा होणार आहे. दानिश गोंडेकर यांचा सर्वप्रथम सन्मान केला जाईल मंडळाच्या वतीने. धन्यवाद दानिशजी, आपण या स्पर्धेला उपस्थिती दर्शवल्याबद्दल. विकी सुर्वे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. विकी सुर्वे आपले हितचिंतक आणि त्याच वेळेला या विभागातील खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती निस्सीम प्रेम करणारं व्यक्तिमत्व, त्यांचाही सन्मान होतोय. विनायक सोडेकर यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. विनायक सोडेकरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. एक सामाजिक क्षेत्रामधलं सुद्धा एक मोठं नाव आहे विनायक सोडेकर, आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. माजी खेळाडू सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला विनायक सोडेकर सामाजिक क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व आहे. तर विनायक सोडेकर जी आपलं सुद्धा या ठिकाणी कौतुक आहे, अभिनंदन आहे, आणि क्रिकेटवरती जे आपलं योगदान राहिलं त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. देन आय वुड लाईक टू इन्व्हाइट श्याम मार्को. श्याम मार्कोचा सन्मान होतोय. नो डाऊट एक बॉल 6 पाहिजे तर कोणत्या बॅट्समनवर भरोसा करावा. मी म्हणेन श्याम मार्कोवर बिंदास करा, नो डाऊट करा. तुम्ही पैसे लावत असाल तर लावा. असा श्याम मार्कोचा खेळ राहिलाय, आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे श्याम मार्कोसाठी. कारण श्याम मार्को हा आयुष्यामध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन मध्ये एक द्वारकाला मी पाहिला, द्वारका भोईरला, आणि एक श्याम मार्कोला मी पाहिला, ज्यांच्यावरती मी नो डाऊट म्हणायचो की एक बॉल 6 पाहिजे ना, श्याम मार्को आहे 6 मारणार, आणि मारणार म्हणजे मारणार. श्याम मार्कोने ते केलं, आणि म्हणून श्याम मार्को तुझं कौतुक आहे, अभिनंदन आहे. येस, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अविनाशजी भगत कराडी समाजाचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही येथे स्वागत केलं जाते. धन्यवाद ॲडव्होकेट अविनाशजी भगत, आपण या स्पर्धेला उपस्थिती दर्शवल्याबद्दल. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक चांगली मान्यवर मंडळी येथे उपस्थित झाले, आणि त्या दृष्टीने आपणही या स्पर्धेला उपस्थित झालात. कराडी समाजाचे ते अध्यक्ष आहेत 18 गावचे. तर ॲडव्होकेट अविनाशजी भगत आपलंही स्वागत आहे. त्याचप्रमाणे रमेश डबुशे अलिबाग तालुका कराडी समाजाचे अध्यक्ष आहेत. संपूर्णपणे आज कराडी समाजाचं नेतृत्व जे करतायत रमेश डबुशे साहेब यांचं आम्ही स्वागत करतो. अलिबाग तालुक्याचं नेतृत्व आपण करताय. कराडी समाजाच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला न्याय देण्यासाठी नेहमी आपण पुढे राहिलात, त्याबद्दल रमेश डबुशे साहेब आपल्या या ठिकाणी आम्ही अभिनंदनही करतो आणि धन्यवादही देतो. आणि पुढील वाटचालीस आपण, आम्हाला माहिती आहे, आम्हाला खात्री आहे, कराडी समाजाच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या आपण याही पुढे नेहमी तटस्थपणे मांडाल आणि त्यांना न्याय द्याल. रमेश डबुशे, आपण आल्याबद्दल धन्यवाद. वळतोय मैदानात जिंकण्यासाठी
सुपरफास्टला 53 धावांची गरज आहे. यासिन सर, परफॉर्मन्स सुपरफास्ट व्हावा सगळ्यांना अपेक्षा असतं. मलाही वाटत होतं 10वीला मेरिट मध्ये यावं, पण क्रिकेटने काय केलं मलाही कळलं. पण असो, टॉस साठी नेक्स्ट मॅचचा ही मी कॉल दिलाय. VCN कुरुड आणि जय मल्हार थेरोंडा दोन्ही आलेले आहेत आणि वळतोय यासिनजी मर्चंट यांच्याकडे. ऐकूया यासिनजी मर्चंट यांना. हिंदी समालोचनामध्ये आजही मी मानतो की ज्या टॉपमोस्ट समालोचकांमध्ये ज्यांच्या समवेत काम करायची आम्हाला संधी मिळते त्याच्यामध्ये यासिनजी आमच्यासाठी बेस्ट आहेत. सो आय वुड लाईक टू इन्व्हाइट यासिन मर्चंट ऑन मायक्रोफोन. धन्यवाद संदीप. इस बीच टॉस हो चुका है और टॉस जीता है थोरंडा टीम ने. मैं फिर से एक बार सबसे पहले, ओहो बहुत ही बढ़िया कैच, कमाल का कैच, इसे कहते हैं लाजवाब, शानदार, झन्नाटेदार और कमाल और धमाल मचाने वाला कैच. डीजे मास्टर एक मिनट जरा. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. याच दरम्यान आमच्या मंडळाला भरघोस अशी देणगी आलेली आहे. ॲडव्होकेट अविनाशजी भगत जे कराडी समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून 2000 रुपयाची मंडळाला देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने ॲडव्होकेट अविनाशजी भगत आपला आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अलिबाग तालुका कराडी समाजाचे अध्यक्ष रमेश ढबुशे साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तो चलिए दोस्तों, सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे जीतने के लिए 53 रनों की जरूरत. 5 ओवर का ये मुकाबला. दोनों टीम जो खेल रही है, अभी अभी जो क्रिकेट के दीवान इस मैदान में शिरकत कर चुके हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं. सुपरफास्ट अगराव बनाम 8800 अलीबाग. फुल टॉस गेंद दी ऑफ स्टंप के बाहर और कमाल का स्ट्रोक. ऑफ स्टंप के बाहर की गेंद को खींचकर खेला था सीधे और बॉलर के दाहिने बाजू से निकल गई गेंद कारपेट के सहारे दनदनाती हुई 4 रनों के लिए. इसी तरह का एक स्ट्रोक आईपीएल में हमने देखा था. स्ट्राइक एंड पर थे रविंद्र जडेजा और नॉन स्ट्राइक के एंड पर महेंद्र सिंह धोनी थे. और जब ऐसा स्ट्रोक खेलते वक्त वो गिरे तब एक बहुत ही अच्छी कॉमेडी की थी. अर्थात महेंद्र सिंह धोनी ने बल्ले से उनके हेडमेट पर मारा था और वही चित्र मेरे सामने इस मर्तबा. फुल टॉस गेंद, मगर उस गेंद को भी जैसे वैसे खेलने की कोशिश की. नो बॉल करार दिया है अंपायर जी ने, क्योंकि क्रिकेट की परिभाषा में जिसे बीमर कहा जाता है तकरीबन कंधे के ऊपर ये फुल टॉस गेंद थी और इसी वजह से मजबूरन अंपायर जी ने उसे नो बॉल करार दिया. नो बॉल के रूप में 1 रन और बल्लेबाजों ने 1 रन, कुल मिला के 2 रन यहाँ पे मुकम्मल कर लिए. रनों की संख्या को पहुंचा दिया 8 रन. 53 रनों की जरूरत. ये पहला ओवर प्रगति पर राजेश द्वारा पहले बल्लेबाजी करते हुए 8800 अलीबाग टीम ने 52 अर्थात 52 रन बनाए और 53 रनों का लक्ष्य रखा है. जी अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी है. 8 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आ रही थी. उसे स्क्वायर कट करने की कोशिश थी. गेंद ने बल्ले का बाहरी सीधा लिया और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में और शैलेश बैक टू दी पैवेलियन.
पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 8 रन 2 विकेट के नुकसान पर। राजेश का बहुत ही बढ़िया ओवर यहाँ पे घटता हुआ। एक बीमर जरूर इस ओवर में हमें देखने को मिला, एक खराब गेंद जरूर हमें इस ओवर में देखने को मिली, मगर फिर भी राजेश ने दोनों भी बल्लेबाजों को रोक के रखा, थामे रखा, रनों से वंचित किया है। मात्र 8 रन खर्च किए हैं और 7 या 8 रन खर्च करना आजकल के मॉडर्न और फास्ट क्रिकेट में बहुत ही अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा। अब नए गेंदबाज प्रणील वर्सोलकर। प्रणीत वर्सोलकर, हालांकि इस खिलाड़ी ने लास्ट मैच में मेडन ओवर फेंका था, लास्ट मैच के हीरो रहे थे, मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे गए थे। और ऐसा ही मेडन ओवर उनके हाथों से उनकी गेंदबाजी के रूप में मैंने मल्याण के मैदान पर भी देखा था। और मेडन ओवर करने के लिए या एक ओवर में 5 गेंदे डॉट करने के लिए, 4 गेंदे डॉट करने के लिए ही ये खिलाड़ी जाने जाते हैं। लेग स्पिन गेंदबाजी, बहुत ही बढ़िया सटीक निशाने पे गेंदबाजी और उसी के साथ गेंदों को दोनों तरफ घुमाना जानते हैं। और इसी वजह से बल्लेबाजों को अक्सर इन्हें खेलने में बहुत कठिनाइयां होती है। इसमें और फुल टॉस गेंद करने की गलती की और 1 बाउंस बॉलर के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा पार। मिलेंगे इस मर्तबा रन 4। धन्यवाद डीजे। तो इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 12 रन 2 विकेट के नुकसान पर। राइट आर्म राउंड विकेट हमेशा गेंदबाजी करते हैं। हालांकि पहली गेंद फुल टॉस करने की गलती, मगर गलती को दुरुस्त करना होगा, फिर से एक बार अपने ट्रैक पर लौटना होगा, तब जाके यहाँ पे काम बनेगा। अगली गेंद प्रणीत की। जी हाँ, ये देखिए इस मर्तबा ऑफ स्पिन किया था, फ्लाइटेड गेंद थी, हवा में लहराती हुई गेंद, बल्लेबाज परख नहीं पाए थे। टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही थी। हालांकि वो नेचुरल एक लेग स्पिनर है, मगर इस मर्तबा बाएं हाथ के बल्लेबाज जब सामने आए, उन्होंने ऑफ स्पिन यहाँ पे करते हुए बाएं हाथ के बल्लेबाज को यहाँ पे लेग स्पिन होगा इसके बारे में सोचा। और इसीलिए मैंने अक्सर कहा है कि ये टर्फ विकेट है, मिट्टी की विकेट है, नेचुरल विकेट है, और इस विकेट के ऊपर ये गेंदबाज तो राजा ही कहलाएंगे, क्योंकि गेंद टप्पा खाने के बाद बहुत घूमती है इनकी, और इसी वजह से बल्लेबाजों को खेलने में अक्सर परेशानी का सबब। मगर इस मर्तबा शॉर्ट ऑफ लेन गेंद बैकफुट पर जाकर उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर हवाई सफर कराते हुए गेंद को 6 रन बटोरे। धन्यवाद डीजे। और इसीलिए दोस्तों कहा जाता है कि गेंदों को घुमाना आपको अगर आता है, सिर्फ उससे काम नहीं चलेगा, सटीक निशाने पे सही लंबाई और सही दिशा में गेंदबाजी करना बहुत जरूरी है। विकेट कीपर रुपेश शिंदे फील्ड यहाँ पे थोड़ी सी सेट करते हुए, आणि याच दरम्यान दानिश गोंडेकर, सन्माननीय दानिश गोंडेकर, एक दिलदार आणि दानशूर व्यक्ती यांच्यातर्फे या मंडळास 1000 रुपये ही देणगी आलेली आहे। मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार। और इस बीच डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर और एक बड़ा छक्का। धन्यवाद डीजे। क्रिकेट देखिए कितना अनोखा खेल है। जिस गेंदबाज ने लास्ट मैच में मेडन ओवर फेंका था, मैदान यही था, गेंद वही थी। इस मर्तबा फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ओवर पिच गेंद ऑफ स्टंप के बाहर, उसे बहुत ही खूबसूरती के साथ लॉफ्टेड कवर ड्राइव में तब्दील किया। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार 6 रनों के लिए। लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के
और वो भी प्रणीत वर्सोलकर इस बहुत ही अच्छे गेंदबाज के ऊपर आक्रमण की धार को यहाँ पे तेज कर दिया है गणेश ने। काफी प्रभावित किया है गणेश ने। मात्र 3 गेंदों का सामना किया और पहले 3 गेंदों में 3 छक्के लगाए हैं और अपनी पहचान बनाई है। जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार, इस मर्तबा डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद। फिर से एक बार वही नतीजा, वही नसीहत और गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। ओवर की 4 गेंदे और 4 छक्के यहां पे जड़ चुके हैं। पहले गेंद के ऊपर एक चौका लगा था। कुल मिला के इस ओवर में प्रणीत ने खर्च किए हैं 29 रन। बहुत ही महंगा ओवर, बहुत ही खराब ओवर मैं कहूंगा, और ये निर्णायक ओवर भी साबित हो सकता है क्योंकि इस ओवर की वजह से, इन 29 रनों की वजह से रनों की संख्या हो चुकी है 37 रन। 37 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए यहां से बहुत ही आसानी हो सकती है। 18 गेंदें बची है और 16 रन मात्र जीतने के लिए। एक ही ओवर में पूरी तरीके से पलड़ा भारी कर दिया है बल्लेबाज गणेश ने। 4 गेंदों का सामना किया है गणेश ने और 24 रन जुटा लिए हैं और 4 छक्के, अर्थात 600 का स्ट्राइक रन रेट उनका यहाँ पे नजर आता हुआ, जो कि बहुत ही लाजवाब है। इससे अच्छा कुछ नहीं हो सकता बल्लेबाजी के लिए, बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि ऐसा लग रहा था पहले ओवर में जो राजेश ने गेंदबाजी की थी, शुरुआत की थी, उन्होंने मात्र 8 रन खर्च किए थे और 2 बल्लेबाजों को चलता किया था। तब ऐसा लगा था कि यह मैच आसानी के साथ गेंदबाजी करने वाली टीम 8800 अलीबाग के पक्ष में चला जाएगा। मगर देखिए फिर से एक बार गिरगिट की तरह यहाँ पे क्रिकेट ने अपना रंग बदला, क्रिकेट ने अपना यहाँ पे रूप बदला है और यहाँ पे अब सोचने पर मजबूर कर दिया है जतेश सारंग को। जतेश सारंग को यहाँ पे इस ओवर में किसी भी तरह से वापसी करनी होगी। इस ओवर में अगर ज्यादा रन खर्च कर गए तो उनके साथ ये मैच भी चला जाएगा। पटकी हुई गेंद थी, शॉर्ट ऑफ लेन गेंद, अंपायर की तरफ कटाक्ष जरूर डाला था मगर अंपायर टच से मस्त नहीं हुए और ये पहली गेंद तो बहुत ही बढ़िया साबित होती हुई बिंदी गेंद। एक यहाँ पे वार्निंग जरूर देते हुए अंपायर जी, मगर यहाँ से अब अपनी टीम को जीत दिलाने की बहुत बड़ी जिम्मेदारी जतेश सारंग के ऊपर। ये आसान तो है नहीं, मगर क्रिकेट में कभी कभी ऐसे सिचुएशन जो आते हैं, इस मर्तबा फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद ऑफ स्टंप के और मिडल स्टंप के बीचों बीच ये टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाउंस होती हुई बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे थे और बाएं हाथ के जो बल्लेबाज है सूरज पाटिल, वो थोड़े से यहाँ पे विचलित तो होते हुए। अगली गेंद जतेश फिर से एक बार, जी हाँ, आखिरकार उन्हें हवा में खेलने पर मजबूर कर दिया। उस गेंद के नीचे जतेश सारंग और बहुत ही शानदार, बहुत ही सुंदर, अप्रतिम यहाँ पे कैच लपकने के बाद बाएं हाथ के बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। सूरज पाटिल आउट होने के बाद नए बल्लेबाज दीपक बलकौड़े। सूरज ने 9 गेंदों का सामना किया और 10 रन अपने टीम के लिए जोड़े। एक अच्छी पारी, एक समझबूझ की पारी यहाँ पे खेली उन्होंने, क्योंकि उनके साथी बल्लेबाज गणेश एक धुआंधार बल्लेबाजी कर रहे थे और उन्होंने संयम के साथ, शांति के साथ धीरे धीरे एक एक 2-2 रन बनाकर पारी को आगे बढ़ाने की भूमिका बखूबी अंजाम दी है। अब यहाँ पे लास्ट मैच के हीरो दीपक बलकौड़े के ऊपर सभी का ध्यान होगा, मगर उससे ज्यादा मैं तारीफ करना चाहूंगा गणेश की, जिन्होंने मात्र 4 गेंदों का सामना किया है और 24 रन जुटाकर
इस मैच का रिजल्ट पूरी तरीके से अपनी तरफ झुकाया है। जीतने के लिए अभी भी यहां से 16 रनों की जरूरत। 15 गेंदें बची हैं क्योंकि जतेश ने बहुत ही अच्छी वापसी की है अब तक। जतेश सारंग ने जो पहले 3 गेंदें डाली है उसमें एक विकेट चटकाया और तीनों गेंदें बिंदी है। एक भी रन यहाँ पे अब तक खर्च नहीं हुआ है। ये एक अच्छी बात, एक अच्छी शुरुआत जतेश के लिए और उनकी टीम के लिए। इसी तरह की गेंदबाजी करनी होगी और यहाँ पे ये काफी नहीं होगा, यहाँ से और 2-3 विकेट चटकाने होंगे और उसी के साथ रनों को भी रोकना होगा, तब जाके यहाँ पे कुछ काम बन सकता है। हालांकि क्रिकेट में अलग अलग सिचुएशन आते हैं और उस सिचुएशन का सामना करना और उस सिचुएशन से गिरती हुई, हालांकि सिचुएशन जब होती है तब उस सिचुएशन से उभारना, यह एक असली खिलाड़ी की पहचान होती है। इस मर्तबा पटकी हुई गेंद, फिर से एक बार बल्लेबाज अक्रॉस द लाइन, कुछ अजीबो गरीब अंदाज के साथ खेलने की कोशिश थी क्योंकि गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल रही थी और अक्रॉस द लाइन आड़े बल्ले से खेलने का प्रयास था। जबरदस्ती मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। जी हाँ, इस मर्तबा आखिरकार उस गेंद को जैसे वैसे खेला जरूर, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से ये पहला रन इस ओवर में आता हुआ। 5 गेंदें हो चुकी है, जतेश ने अपना काम बखूबी अंजाम दिया है। एक आत्मविश्वास यहाँ पे जरूर उजागर होता हुआ कि ये मैच हम जीत सकते हैं, ये मैच हमारी तरफ भी झुक सकता है, मगर इसी तरह की गेंदबाजी आपको भी करनी होगी। ये संदेश हालांकि इनडायरेक्टली देते हुए, हालांकि एक गेंद अभी भी बची है और इस एक गेंद को भी यहाँ पे अगर डॉट करेंगे या महत्वपूर्ण विकेट दीपक का चटकाएंगे तो एक मजेदार मैच हमें फिर से एक बार शायद देखने को मिलेगा। हालांकि ये कहा जाता है कि उम्मीद पर दुनिया कायम है, यहाँ पे उम्मीद की किरण जरूर जगेगी। ये सोच जतेश सारंग की और इसी वजह से इतनी बढ़िया गेंदबाजी करते हुए। जी हाँ, जोरदार अपील पगबदा का, मगर अंपायर जी ने उस अपील को नकारा, वरना यहाँ पे बहुत ही खतरनाक साबित हो सकता था सुपर फास्ट अगराव के लिए, क्योंकि उनके स्टार बल्लेबाज पहली गेंद का सामना कर रहे थे। गेंद टप्पा खाने के बाद सबमरीन डिलीवरी थी, नीचे रही थी और पैड पे टकराई थी। बाल बाल बच गए मैं कहूंगा। देखते देखते ओवर की समाप्ति, और जितनी तारीफ करे उतनी कम इस ओवर में जतेश सारंग की, क्योंकि उन्होंने मात्र 2 रन खर्च किए हैं, एक बल्लेबाज को चलता किया है। यहाँ पे अब बल्लेबाजों को हालांकि थोड़ा सा सोचने पर मजबूर कर दिया है। 12 गेंदें बची है और 12 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की जरूरत। जतेश ने जिस तरीके से गेंदबाजी की है उसी तरह से और एक गेंदबाज को चौथा ओवर यहाँ पे नपातुला डालना पड़ेगा और उसी के साथ बहुत ही किफायती गेंदबाजी करनी होगी। कुछ विकेट भी यहाँ पे चटकाने होंगे क्योंकि गणेश इनफॉर्म बल्लेबाज है और उसी के साथ दीपक बलगौड़े बहुत ही लाजवाब बल्लेबाज है। ये उन्होंने लास्ट मैच में हालांकि बताया था, जाहिर किया था अपने बल्लेबाजी के स्वरूप में। नए गेंदबाज कौन आएंगे इसकी उत्सुकता सभी को लगी है, क्योंकि अब यहाँ पे ऐसे कौन से गेंदबाज होंगे जिस तरीके से गेंदबाज जतेश ने गेंदबाजी की थी उसी तरह से गेंदबाजी करनी होगी। बहुत बड़ी जिम्मेदारी है। हालांकि आत्मविश्वास अगर अपने पास हो तो जतेश सारंग जैसी गेंदबाजी आप भी कर सकते हो। आत्मविश्वास के साथ अपना कला और अपना कौशल्य के यहाँ पे इजहार करना होगा। फील्डिंग की सजावट देखिए, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए डीप स्क्वायर लेग, उसी के साथ डीप बैकवर्ड स्क्वायर लेग लिया है। और ये मैच थोड़ा जल्दी करें क्योंकि बहुत वक्त यहाँ पे जाया हो चुका है। डीप मिड विकेट, उसी के साथ एक लॉन्ग ऑन। जी हाँ, पहली गेंद बहुत ही बढ़िया थी, फुलर लेन की डिलीवरी थी, यॉक करने की कोशिश थी, कारपेट के सहारे सीधे बल्ले से दीपक ने उसे खेल दिया था। समय सूचकता जिसे कहते हैं, और उसी के साथ शांति के साथ, संयम के साथ यहाँ पे खेलते हुए एक एक रन बनाकर भी हम इस मैच को जीत सकते हैं। जल्दबाजी करने की जरूरत नहीं है। ये अपने बल्लेबाजी से दीपक यहाँ पे अपने साथी बल्लेबाज को कुछ मैसेज देते हुए एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 40 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए बचे हुए 11 गेंदों में 13 रनों की जरूरत। गणेश हालांकि 4 छक्के अब तक लगा चुके हैं, 6 गेंदों का सामना किया है, 25 रन बनाए हैं नॉट आउट स्ट्राइक एंड पर।
खेलने के लिए तैयार। जी हाँ, पटकी हुई गेंद थी और गणेश ने हालांकि खेलने का प्रयास किया था, गेंद कहीं और निकल गई। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। सेकंड अटेम्प्ट में वो कैच लपकने में कामयाब और इसी के साथ गणेश मैदान से बाहर। लगेच सुरुवात करायची, वेळ दौडायचा नाही खेळाडूने, बॅट्समनने सुद्धा लवकर जायचं आहे आणि पंचांना विनंती असेल आपण थोडं इंटरमेजिटरी रोल मध्ये राहायचं आहे आणि खेळाडूंना ताकीद द्यायची की वेळ न दवडता आपण सामन्याला सुरुवात करा, कारण अजूनही आपले 3 सामने होणं बाकी आहे आणि त्या दृष्टिकोनातून जेवढे लवकरात लवकर सामने आटपतील तेवढं इतरांना सुद्धा त्याचा फायदाच होईल याची आपण नोंद घ्यायची। 40 रन स्कोरबोर्ड पर और राजेश एक मुख्य अड़सर, एक महत्वपूर्ण बल्लेबाज अलीबाग टीम के सामने जो थे, सॉरी गणेश आउट होने के बाद अब यहाँ पे नए बल्लेबाज को इस सिचुएशन में बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होगा। नए बल्लेबाज आए हैं नागेश, दीपक और नागेश के ऊपर अब जिम्मेदारी है। हालांकि नागेश भी एक अच्छे बल्लेबाज हैं, मगर सिचुएशन को हैंडल करना, मानसिक दबाव को झेलना, ये सभी की बस की बात नहीं होती है। अब यहाँ पे राजेश की मैं सराहना करना चाहूंगा। राजेश ने जिस तरीके से शुरुआत की है, पहली गेंद पर 1 रन खर्च किया था और दूसरी ही गेंद के ऊपर बल्लेबाज को चलता किया था। जी हाँ, देखिए फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद उछलती हुई गेंद अंदर की तरफ, ऑफ कटर गेंद, मोहम्मद शमी की गेंदें जिस तरह से ऑफ कटर होती है, टप्पा खाने के बाद उछलती है और उसी तरह से ये गेंद उछली, उनके शरीर से जाके टकराई। शरीर का वेद देती हुई गेंद उधर ही वहीं पे लुढ़कती हुई नजर आई थी, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया। रेवदंडा आंग्रेनगरचे उपाध्यक्ष श्री अनिलजी चौले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं हा 11 स्टारचे लेजंड प्लेयर अनिल तिवळेकर यांचे आगमन झाले, त्यांचा मी हार्दिक स्वागत करतो। और संदीप जी ये देखिए क्या हो रहा है, अचानक यहाँ पे काला जादू चलता हुआ, कमाल हो गया, धमाल हो गया और ये बेमिसाल होता हुआ फिर से एक बार बड़ा झटका, बड़े विकेट का पतन। दीपक बलगौड़े बैक टू दी पैवेलियन। थँक्यू व्हेरी मच डीजे, थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर। फलंदाजाने लगेच मैदानात जायचंय, वेळ ढवळायचा नाहीये। यासिनजी हे काय होतंय त्याचा प्रकार कदाचित भानामती असेल, कदाचित कोणी लिंबू काबला असेल, काय व्हॉटएव्हर, पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक सांगतो तुम्हाला, क्रिकेटमध्ये कधीच कुणाला कमी समजायचं नसतं। काहींनी दिवस गाजवलेले असतात, काही गाजवत असतात, तर काही गाजवणार असतात आणि म्हणूनच मी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाहीये आणि गेले अनेक वर्ष आपण सांगत आलोय की सरडा, राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही। जी आपकी बात 100% सही है, मगर अब यहाँ पे सिचुएशन में देखिए नया मोड़ आता हुआ, दिलों की धड़कनें यहाँ पे तेज हो रही है और दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच फिर से एक बार हमारे सामने आता हुआ। 8 गेंदें बची हैं, 12 रनों की जरूरत। राजेश ने कमाल कर दिया है, किसी ने भी नहीं सोचा होगा, यहाँ पे उपस्थित सभी क्रिकेट के दीवानों ने बिल्कुल नहीं सोचा होगा, हालांकि इनफैक्ट ये सोचा होगा कि ये मैच बहुत ही जल्दी खत्म हो जाएगा और फिर से एक बार हमें नया मैच देखने को मिलेगा, मगर क्रिकेट अपना रंग बदलता हुआ लगातार यहाँ पे 5 गेंदें इस तरह से यहाँ पे जादू में डाली है राजेश ने कि उसमें सिर्फ उन्होंने 2 रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाजों को चलता किया है। जतेश सारक ने जो राह बताई थी उसी राह पर चलते हुए राजेश
जी हाँ, इस मर्तबा थोड़े से ऑफ स्टंप पर हटते हुए सफल होकर उस गेंद को बिहाइंड विकेट खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद टिप्पा खाने के बाद स्टंप के ऊपर से निकलती हुई। देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है। इस ओवर में मात्र 2 रन खर्च किए हैं राजेश ने। अब 6 गेंदें बची है और 12 रनों की जरूरत। हालांकि लास्ट 2 ओवर देखिए, जतेश सारंग ने 2 रन खर्च किए हैं और उसी के साथ राजेश ने 2 रन खर्च किए हैं, यानी 12 गेंदों में मात्र 4 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। म्हणजे यासिनजी 18 चेंडूत 16 धावांची गरज होती, बरोबर आहे, आणि आता 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे। क्रिकेट बराच या ठिकाणी रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याच्यामुळे लास्ट ओव्हरचा पर्याय जो अर्थात स्लॉग ओव्हरचा पर्याय असतो, कमाल कर दिया। और ऐसे ही मैच हालांकि देखने के लिए सभी क्रिकेट के रसिक, क्रिकेट के दीवाने उत्सुक होते हैं। उलटफेर अक्सर देखा जाता है। 1877 में भी इसी तरह से कुछ मैच हुआ था, जहां पे ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड का मैच हुआ था। पहले पारी में 45 रन पर ऑल आउट होने के बावजूद इंग्लैंड ने वो मैच जीता था। तो यहाँ पे कुछ भी हो सकता है। पहले उनके बहुत ही शानदार गेंदबाज जिन्होंने मेडन ओवर डाला था, प्रणीत वर्सोलकर, उनके ऊपर हल्ला बोल कर दिया था और उन्होंने 29 रन खर्च किए थे एक ही ओवर में। तब ऐसा लगा था कि ये मैच बहुत ही जल्द खत्म हो जाएगा। मगर देखिए क्रिकेट कितना अनोखा खेल है। फुटबॉल या कबड्डी या हॉकी की तरह ये खेल नहीं है। ये खेल बहुत ही अजीबो गरीब, बहुत ही हर वक्त इम्तिहान लेने वाला, और इसीलिए शायद क्रिकेट का जो एक फॉर्मेट है उसे कसौटी कहा जाता है। यहाँ पे हर वक्त इम्तिहान होता है, हर गेंद के ऊपर इम्तिहान होता है। विराज पेरेकर जो कि नए गेंदबाज आए हैं, 5 गेंदें बची है, 12 रनों की यहाँ पे जरूरत। स्ट्राइक एंड पर नागेश, क्या होगा? क्या यहाँ पे बड़ा स्ट्रोक आएगा? क्या यहाँ पे बिहाइंड विकेट चौका चला जाएगा? क्या हो सकता है? क्या और यहाँ पे विकेट गिरने के बाद सुपरफास्ट अग्राव के ऊपर और मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट होगा? अगली गेंद फिर से एक बार विराज की। जी हाँ, इस पर दबाव, फुल टॉस गेंद उसे खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर। गेंद 6 रनों के लिए। एक ही गेंद के साथ यहाँ पे जो प्रेशर क्रिएट किया था, वो प्रेशर फिर से एक बार धीरे 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 नीचे आता हुआ। अब यहाँ पे आत्मविश्वास फिर से एक बार उजागर होगा। फिर से एक बार यहाँ पे मैच हम जीत सकते हैं, ये सुपर फास्ट अग्राव को लगने लगा है। उनके खेमे में देखिए सन्नाटा भरा वातावरण, कोई नाखून चबा रहा है तो कोई अपने दांतों तले उंगलियां चबा रहा है, और पूरी शांति के साथ आपस में वो कह रहे हैं कि अभी छक्का लग चुका है, अब यहाँ से हिलना नहीं। अब यहाँ पे देखिए चुपचाप देख रहे हैं कि नागेश के बल्ले से और एक छक्का कब आता है। गेंदें बची है 4 और जीतने के लिए रनों की संख्या 6। 4 गेंदें 6 रन, राइट आर्म राउंड विकेट। विराज पेरेकर अब यहाँ पे क्या सोचते होंगे? विराज पेरेकर के दिल में क्या चला होगा? उनके दिमाग में क्या यहाँ पे रणनीति होगी और नागेश के ऊपर उसका क्या असर? फुल टॉस गेंद, नागेश ने आउट देखा न ताओ और उसे खेल दिया फिर से एक बार स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए 2 गेंदों में मैच तमाम कर दिया, मैच को खत्म कर दिया। ये मैच जीत लिया है सुपर फास्ट अग्राव ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। डीजे मास्टर। या दरम्यान काही सन्मान आम्ही घेतोय। अनिल टिवळेकरांचा सर्वप्रथम सन्मान घेतला जाईल। माजी खेळाडू अनिल टिवळेकर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। ॲडव्होकेट रोहित नाईक यांना विनंती असेल की आपण